आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी. इनाम धामणी येथे सौभाग्यवती मालुश्री विठ्ठलराव पाटील दिदी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित अभिवादन व पुष्पार्पण सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला. या कार्यक्रमाला तुकोबा महाराजांचे वंशज संजय महाराज देवकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमात महिलांची संख्या लक्षणीय होती. संत मुक्ताई जनाई महिला हरिपाठ मंडळातील महिला दिंडी वारकरी वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या. पारंपरिक नऊवारी साडी, तुळशी माळ, टाळ मृदुंग यांच्या गजरात हरिपाठ व नामस्मरण करण्यात आले. त्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी बोलताना विठ्ठल पाटील म्हणाले, आई या सर्वश्रेष्ठ असतात, मात्र आई या शब्दाची व्याख्या जिवंत राहिली पाहिजे. सध्याच्या कलियुगात आईच्या संस्कारांचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. समाजात मातृत्वाच्या मूल्यांची जपणूक व्हावी या उद्देशाने हा पुरस्कार दरवर्षी दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. उपस्थितांनी मालुश्री पाटील यांच्या कार्याचा व स्मृतींचा गौरव करत त्यांना विनम्र अभिवादन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी परिश्रम घेतले असून शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले. आपल्या चिरंजीवाला अन्यायाविरुद्ध लढायला शिकवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊंचा आदर्श समाजात राहावा म्हणून माझ्या सुविद्य पत्नी सौ आता त्या कैलासवासी म्हणायला सुद्धा माझं मन तयार होत नाही, ज्या कर्मानं आपल्यात अस्तित्वात आहेत त्या मालुश्री पाटील यांनी सुरू केलेला हा आदर्शाईचा पुरस्कार. आई सर्वश्रेष्ठ असतात, पण आई ह्या शब्दाची व्याख्या जिवंत राहिली पाहिजे सध्याच्या या कलियुगात, म्हणून आम्ही हा पुरस्कार दरवर्षीप्रमाणे देत राहतो. राजमाता जिजाऊ आदर्शाई पुरस्कार राजर्षी शाहू शिक्षण संस्थेमध्ये देतो. योगायोगानं त्याचा प्रथम वर्धापनही दिला आलेला आहे. आणि जगातली सर्वात मोठी आनंदाची बाब म्हणजे या आईंचा सन्मान करण्यासाठी जगद्गुरू तुकोबारायांचे वंशज संजय महाराज देवकर, आमचे राशनकर महाराज, श्रीकांत बुवा, ठाकूर बुवा, सर्व आमचे जिल्हाध्यक्ष नाशिकचे असतील किंवा राज्यभरातले असतील आणि आमचे भैया काकडे आलेले आहेत, त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि हा उपक्रम आमचा सतत चालू राहील आणि ही आमची भूमिका समाजापर्यंत आदर्शासाठी नेण्याचं काम पत्रकार बांधव करतात, त्याबद्दल त्यांचेही आम्ही ऋणी आहोत. धन्यवाद. रामकृष्ण. आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी.